तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही खास बघा ब्रिजवरती आलोय. तुफान पाणी वाहतंय. दादा आहेत माझ्यासोबत, सिंगर देशुभाई दादा. हे बघा भारजा नदी. 5 तारीख आहे, 5 जुलै, दुपारचं वाजलेलं आहे. आता हे गावाकडे जोरदार पाऊस पडतोय. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. इकडे आमच्या गावचा ओढा आहे, अक्षरशः तुफान पाणी वाहतोय. हे बघा जोरदार पाणी वाहतोय. तर ओढ्याला एवढं पाणी आहे, तर नदीला पाणी किती आलं असेल. तर चला बघूया, आपण आता नदीवरती जाऊया आणि पाणी बघूया. तर आता आपण जाऊ चिंचगडच्या तिकडे. तर तिकडे पलीकडे आपल्याला जाता येते की नाही माहिती नाही, कारण तिकडे जाताना सुद्धा आपल्याला 2-3 ओढे लागतील. आणि तिकडे जे ब्रिज आहे ते खूप खाली आहे, त्यांच्यावरून पाणी जातं आणि नदीची खूपसुद्धा येते. तर बघूया आपल्याला आता तिकडे जाता येते की नाही. काय मामा कुठे गेला होतात? जवाहरला. मग इथे पाणी तुंबले? इथे नाही, तेलाच्या पाण्याची नाही काय नाही ना पाणी? पाणी नाही. अच्छा. तर पाणी नाही साचलेलं. पुढे एक आमचा ओढा आहे, तर त्या ओढ्याला पाणी खूप असतं आणि नदीची फूग मारते, त्यामुळे पाणी बाहेर टाकतं आणि तिथून मग पलीकडे जाता येत नाही या रस्त्याने. हे बघा आम्ही म्हणत होतो ना, इथे पाणी भरायला सुरुवात झाले. हे बघा पाणी भरायला सुरुवात झाले. हे इथे ना, इथे पूर्ण पॅक होऊन जातं आणि मग पलीकडे जाता येत नाही. आता पाणी भरायला सुरुवात होते. आपण हळूहळू जाऊया. आपण काल गेलो होतो मांदिवलीच्या ब्रिजवरती, तिथे जाऊया आता. हे बघा इकडे बाहेर पाणी आलं आहे अगदी जवळ. हे बघा ओढ्याला पाणी बघा. हे बघा पूर्ण भरून पाणी वाहत आहे. या ब्रिजवरून पाणी जातं. आता काही वेळाने ते पाणी ब्रिजवरून जाईल. इकडे बघा पूर्ण खलाटी बहुतेक पॅक झाले. आता इथून फरशीवरून पाणी, आपण काल बोललेलो, आपली बाईक काल इथे उभी होती आणि इथून पाणी पहिल्यांदा भरतं ब्रिजवरती, नंतरला भरतं, कारण का हा थोडासा सक्कळ भाग आहे. आता इथे डोपरभर पाणी आहे इथून जाण्यासाठी. बघा पाणी वाढतं आहे. गाळ वगैरे आत्ता वाहून येतो. हां वाढेल, पाणी वाढेल. आता काय पाणी बघायला पोलीस डिपार्टमेंट करून आलात तुम्ही? अच्छा. बाईक बघा कशी येते. कुठे जायचं तुम्हाला? अच्छा. पुढे गेलं तर सकाळी 5 वाजता गेलं. डेंजर आहे. रिस्क लोक घेतात आणि मग रिस्क कधी कधी भारी पडते. आता हे पण निघाले. दादा सर्व आपली मुलातली पोरं इकडे थांबवतात. तुम्ही जरा मांदिवलीतील पोरं, पाणी वाढतं त्यासाठी. बघा आता पाणी वाढत चाललंय. हां खड्डा बघा. पाणी बघा तुफान अगदी ब्रिजला लागून पाणी वाहत आहे. आता भरती येईल ना? चालू झाली. चालू झाली की मग पाणी जाणार नाही, पूर्ण इकडे भरून जाईल. हे पोरांना तिकडे जा आता.
तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही खास बघा ब्रिजवरती आलो आहे. तुफान पाणी वाहतंय. दादा आहेत माझ्यासोबत, सिंगर देशुभाई दादा. हे बघा भारजा नदी. हे बघा गाल आता येतोय अजून. बरीचशी माणसं येत असतात इकडे पाणी बघण्यासाठी. तिथे घर आहे, त्या घरामध्ये पाणी जातं आणि इथे जवळजवळ इथे दादा कमरेवरपर्यंत पाणी असतं ना त्या पुलावरती. आणि आता तसं बहुतेक पाऊस वरती चालू असेल तर पाणी वाढेल आणखी. काही वेळानंतरला लगेच बहुतेक 5-10 मिनिटांनी पाणी आहे ना इकडून ब्रिजवरून वाहायला लागेल. आणि हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी खास रील्स घेऊन इकडे ब्रिजवरती आलो आहे. किती बाटल्या वगैरे अडकत आहे. गाडी 5 मिनिटात वाढेल ना. तेव्हा एस टी पण आलेली आहे. मुंबई आडे उत्तंबर. काय नेत आहे नाही बाबा. वाजले किती? 3:30. लेट झाली खूप. 3:30ला आले. बोरथल अजून बाकी आहे. बोरथल नाही आलेली. बोरतल येणार पण नाही. हां नागोटला जाम झाला आहे. हो नागोटला कोलार जाम आहे. वाकण पण जाम आहे. एस टीमध्ये अमकोलचे लोक आहेत मला वाटतं. हो काका तुम्ही चालत जा, एस टीला टाईम लागेल. हां इथं तुम्हाला सोडतील लोक. थांबायला लागेल मग बराच वेळ. नाही लोक तिकडे सोडतील. एकटेच आहेत काका? एकटेच आहेत का? तर नाही जात ते. त्यांना सांगितलं ते म्हणतात नाही मी एकटाच आहे, सामान भरपूर आहे माझ्याकडे, कुठे जाऊ नाही म्हणतात. नको नको आपण जबरदस्ती कुणाला बोलू नये. 3 टायर वाढलेल्या गाडीला खूप मोठी रिस्क आहे. आणि हे त्याला नाही सांगा ना रे यार. नाही सांगा ना त्याला, कशाला टाकतोय रिस्क घेतो. सांगून सुद्धा ऐकत नाही तो. अरे अरे रे आता गेला डेंजर. आता एवढ्या पुढे आला मग आला. नारळ पकडायला पाणी काय लवकर खाली होणार नाही. आता जवळजवळ 4:30-5 वाजायला आले. जर इथून आता आपल्याला उतार नाही झाला तर 2 किलोमीटरसाठी आपल्याला जवळजवळ 12 किलोमीटर फिरून यावं लागेल. मी काम करतो पहिलं जाऊन ना बघतो तिथे पाणी किती आहे. तर आपण मिळूया. पाणी बऱ्यापैकी आहे, माहीत नाही. येस गुडघाभर पाणी आहे आणि त्यातून आपण आलेलो आहे पार. पाहिलं तर अशा प्रकारे गावाकडे जोरदार पाऊस पडतोय. तर आता मी सुद्धा आलो ना तर या ओढ्याला पाणी खूप भरलेलं आहे, म्हणजे गुडघाभर पाणी आहे. तरी पण त्यातून मी बाईक घेऊन आलो. तर खूप रिस्क आहे. पाणी आहे ना तो अजून वाढत चाललेला आहे. पाऊस कंटिन्यू चालूच आहे, अजून थांबलेला नाही. पावसामध्ये पाण्यामध्ये कुठेही जाऊ नका.
तर मंडळी चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा आणि सेफ राहा. चला तर बाय.